दिवसाची सुरुवात अशी बरोबर एका लहानशा जंगलामध्ये एक लहानसा कोल्हा राहत असतो. ही इसापनीतीची काल्पनिक गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी एक मोठं झाडाच्या बुंध्याशी एक मोठं बीळ तयार करून त्याच्या खाली त्यांनी आपलं घर बनवलं होतं. आणि तो त्या ठिकाणी जंगलामध्ये जायचा, खाण्यासाठी काहीतरी घेऊन यायचा आणि आपलं जीवन सुखाने तो जगत होता. आणि त्याला असं वाटत होतं की माझं घर किती सुंदर आहे. आणि एक दिवस अचानक खूप वादळ त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये झालं आणि पाऊस खूप पडायला लागला. पाणी सर्वत्र झालं आणि इतका वादळ आलं की त्याच्यामुळे मोठमोठी झाडंसुद्धा पडून गेली आणि बाजूच्या नदीला पूर आला आणि त्या पुराचं पाणी जे आलं ते सर्व नष्ट करत गेलं. आणि ह्या कोल्ह्याचं सुद्धा जे घर त्यांनी बनवलं होतं ते त्याच्यामध्ये पाणी शिरलं आणि सगळं काही नष्ट झालं. आणि सगळं थांबल्यानंतर हा कोल्हा खूप निराश झाला. अगोदर तो खूप चिडला की हे असं का झालं, आणि त्यानंतर तो निराश झाला, दुःखी झाला की आता हे असं का झालं आणि आता पुढे मी काय करावं. आणि असा तो निराश होऊन असेच काही दिवस गेले. आणि एक दिवस तो नदीकाठी बसला असताना तेथे त्या ठिकाणी एक कासव आलं, खूप मोठं कासव आलं. आणि त्या कासवाने त्याला विचारलं की काय झालंय, तू असा का बसलास. आणि मग त्या कोल्ह्याने त्या कासवाला पूर्ण हकीकत सांगितली की कशा प्रकारे माझं सर्वस्व नष्ट झालेलं आहे. कासव त्याला बोलला की तुझं सर्वस्व नष्ट झालं म्हणजे तुझं जे तू जमा केलं होतं, जे जीवनावश्यक गोष्टी होत्या, ज्या काही आपण म्हणतो जीवनाच्या गोष्टी आहेत, त्या सर्व नष्ट झाल्या होत्या. पण ह्या वादळाने, ह्या पावसाने, ह्या पुराने तुझा काम करण्याची कला, तुझा धीर, तुझा आत्मविश्वास, तुझी शक्ती, तुझी सहनशक्ती हे नष्ट केलेलं नाही. ते अजूनही तुझ्याकडे आहे. त्याचा उपयोग तू परत तुझं जीवन उभं करण्यासाठी कर. आणि हे ज्यावेळेस कोल्ह्याने ऐकलं आणि त्याला खूप बरं वाटलं, त्याच्यामध्ये परत एक प्रकारे आत्मविश्वास निर्माण झाला आणि तो परत गेला जंगलामध्ये. हळूहळू कुठे मी परत घर बांधू शकतो असा त्याने विचार केला. आणि शेवटी एका उंच टेकडीवर त्याला एक मोठं झाड दिसलं आणि त्यांनी विचार केला की ह्या ठिकाणी मी परत घर बांधेन. त्यात तो वर त्या ठिकाणी गेला. ते झाड खूप मोठं होतं. त्या झाडाच्या बुंध्याशी त्यांनी परत खणायला सुरुवात केली. आतमध्ये खूप खोल त्यांनी आपलं परत एक चांगल्यापैकी घर बनवलं आणि सुंदर घर बनवलं. पूर्वीसारखं ते मोठं नव्हतं, पण खूप सुंदर त्यांनी घर बनवलं. हळूहळू त्याने खाण्यासाठी काही वस्तू आणल्या, आपल्या गुहेमध्ये ठेवला आणि त्या ठिकाणी तो परत सुखाने राहू लागला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशी अनेक वादळं, अनेक पूर, अनेक पाऊस असा येतो आणि बऱ्याच वेळेस आमचं काहीतरी नुकसान करून जातो. ह्या गोष्टी ज्या असतात, ह्या परीक्षा येतात, संकटं येतात, आम्हाला कष्ट करावे लागतात आणि अशा वेळेस आमचं निराश होणं, हताश होणं हे स्वाभाविक आहे, कारण आम्ही मानव आहोत. परंतु ह्या गोष्टी ज्या जीवनामध्ये येतात, त्या गोष्टी तुमचा विश्वास, तुमची हाताची कला, तुमची काम करण्याची जिद्द, तुमचा आत्मविश्वास ह्या गोष्टी नष्ट करू शकत नाही तुमच्या. त्या तुमच्याजवळच राहतात. त्या परत एक वार तुम्ही शोधा मनाच्या आतमध्ये जाऊन आणि परत जिद्द आपल्या जीवनामध्ये निर्माण करा. ह्या सर्व गोष्टींचा सामना करा आणि पुढे जा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 3, 4 आणि 5 वचनं आपण बघूया. रोमन्स चॅप्टर 5 अँड वर्स स्टार्टिंग फ्रॉम 3 to 5. कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा होतो, धीराचा परिणाम कसाला लागणे, कसाला लागण्याचा परिणाम आशा, आशा मनोभंग करीत नाही. कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.